मुझे नहीं चाहिए 200 करोड़ रुपया, मुझे मेरा परिवार दे दो, मुझे मेरे 7 साल रिटर्न दे दो, मुझे मेरा वो जो खोया हुआ सारा मुझे वो संसार मुझे रिटर्न दे दो, मुझे और कुछ नहीं चाहिए। हा आक्रोश आहे गोपाळ शेट्टे यांचा। बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती। 19 जुलै 2009 ला घाटकोपर स्टेशनवर एका तरुणीवर बलात्कार झाला। रेल्वे पोलिसांनी 29 जुलैला गोपाळ शेट्टे यांना अटक केली। आपण निर्दोष आहोत असं ते सांगत होते, पण पोलिसांनी काहीच ऐकलं नाही। सेशन्स कोर्टानेही बलात्कारी असा शिक्का मारून 7 वर्षांची सजा सुनावली। आयुष्याची 7 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर हायकोर्टाने न्याय दिला, त्यांची निर्दोष म्हणून मुक्तता केली। पण खरंच याला न्याय म्हणायचं का? माझे वडील माझ्या समक्ष मेले, मी माझ्या वडिलाचे मेडिकल सर्टिफिकेट दिले मी कोर्टाला, पोलीस स्टेशनला की मला एक पॅरोल सुट्टी द्या। जेव्हा की संजय दत्तला 10 महिन्यामधून 3 पॅरोल देतात, मला एक पॅरोल नाही देऊ शकत का सर? जेव्हावरती माझे हार्ड सर्टिफिकेट, माझ्या वडिलाचे दवायापासून तसे मोठे मोठे बिल मी दाखवतो, जे महिन्याला 35,000 रुपयाची दवाई त्यांना लागत होते। अशा कंडिशनमध्ये मी बेल मागितली, मला बेल नाही दिली, मला एक पॅरोल सुट्टी नाही दिली। काय सर, मी असा कोणता गुन्हा केला? मी असा कोणता अपराध आहे? मी एक शिकलेला, हे माझी गलती आहे किंवा मी कायद्यानं चालतो किंवा मी रूल रेग्युलेशननं चालून राहिलो की ही माझी गलती आहे? माझी कोणती चुकी आहे अशी? कारण 7 वर्षांच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांच्या पित्याचा मृत्यू झाला। बायकोनं दुसरं लग्न केलं, दोघा मुलींना आईबाप असूनही अनाथाश्रमात राहावं लागलं। गोपाळचा सुखी संसारच उद्ध्वस्त झाला। या अन्यायाविरोधात त्यांनी आता हायकोर्टात दाद मागितली आहे। कारागृहात मग काम मागितलं, कारागृहात मला काम मिळालं नाही, बलात्कारच्या आरोपमध्ये होतो म्हणून। त्यानंतर 6 महिन्यानंतर माहीत पडलं की मुलं माझे अनाथ आश्रममध्ये गेले। त्याच्यानंतर थोड्या दिवसात माहीत पडलं, 1 वर्षानंतर माझ्या मिसेसनं दुसरं लग्न केलं। हे असे एक एक म्हणजे माझे जे होऊन राहिलं ते जे म्हणजे प्रत्यक्ष माझ्या नजरेपुढं झालेलं आहे, सगळं नजरेपुढं बिछडलं सगळं। गोपाळ शेट्टे यांचा संघर्ष अजून संपलेला नाही। आपल्या आयुष्यातली 7 वर्ष हिरावून घेणाऱ्यांना शिक्षा मिळावी यासाठी ते धडपडतायत। त्यांचा हा लढा यशस्वी होईल का? राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।